आपल्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस अर्थातच सेवा, समर्पण आणि सुशासनचे 23 वर्ष। मुख्यमंत्रीपासून देशाचे यशस्वी पंतप्रधान हा 23 वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करण्याबद्दल माननीय नरेंद्र मोदीजी यांना कोटी कोटी शुभेच्छा। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना करोडो चाहत्यांनी शुभेच्छा पाठवल्या। विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष माननीय जे.पी. नड्डाजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी माननीय भूपेंद्र यादवजी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सहप्रभारी माननीय अश्विनी वैष्णवजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सकट अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी माननीय मोदीजी यांना शुभेच्छा पाठवल्या। पुढील बातमी नागपुरातून। आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते नागपुरात विविध कार्यक्रम आणि भूमिपूजन सोहळा पार पडला। यात आवाडा लिमिटेड इंटिग्रेटेड सोलर इनगोट प्लांटचे भूमिपूजन माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते झाले। या भूमिपूजन सोहळ्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मीडियाशी संवाद केला। आवाडाच्या या प्लांटमुळे 5000 पेक्षा जास्त लोकांना रोजगारी मिळेल आणि त्यात महिलांची संख्या जास्त असणार आहे, असं देखील माननीय देवेंद्रजी यांनी सांगितलं। इंटिग्रेटेड अशा प्रकारचं सोलर मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी ते करतायत आणि ही देशातली एक मोस्ट एफिशियंट अशा प्रकारची फॅक्टरी असणार आहे। 5000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे। पेर्नोड रिकार्ड कंपनीच्या सर्वात मोठ्या डिस्टलरीचं भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या शुभ हस्ते पार पडलं। या प्लांटमुळे 90,000 शेतकऱ्यांना फायदा होणार, असेही माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मीडियाला सांगितलं। सबसे बड़ी डिस्टलरी का इन्वेस्टमेंट किया है, आज उसका भूमि पूजन यहाँ पर संपन्न हुआ है और इसका सबसे बड़ा फायदा किसानों को होगा, क्योंकि इनका रॉ मटेरियल बार्ले है और कम से कम 90,000 किसानों से बार्ले खरीदने का उनकी मानसिकता है, उसके लिए वैल्यू चेन तैयार करने की उनकी मानसिकता है, तो इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है। नागपूर येथे आज आरोग्य आपल्या दारी फिरता डिजिटल दवाखान्याचं लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते झाला। असा फिरता दवाखाना किती महत्त्वाचा आहे हे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं। यातली जी मुख्य व्हॅन आहे त्याच्यामध्ये 100 चाचण्या या एका वेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे। या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील। या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेले आहेत, जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत त्याच्या आरोग्य मिळालं पाहिजे, हा प्रयत्न आहे। माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे। डॉक्टर तारा भवाळकर यांना प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शुभेच्छा दिल्या। नवरात्राच्या आजच्या शुभ दिवशी नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलूया। स्वामी तिन्ही जगाचा आई विना उपाशी, तेव्हा त्या मातेच्या सन्मानात आपल्या सरकारनं एक खूप मोठा निर्णय घेतला आहे। आता शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव देखील लागणार आहे। या शक्तीला प्रणाम करून आजच्या बातम्यांमध्ये इथेच विराम घेऊया। उद्या पुन्हा भेटूया। पाहत रहा आपल्या बातम्या, आपल्या पक्षांच्या बातम्या। धन्यवाद।